देवाच्या नावाला कोटी धन्यवाद देते, देवाचे आभार मानते, देवाचे उपकार स्तुती करते की देवाने पुन्हा तुमच्यासमोर ह्या रोपेट चॅनलच्याद्वारे तुमच्यासमोर येण्यासाठी देवाने संधी दिली. आणि विशेष करून या रोपेट टीममधल्या सर्व आपल्या जे काही त्या टीममध्ये जे आहेत त्या सर्वांना मी आभार मानते. आणि विशेष करून मी देवाचे पण मी कोटी आभार मानते. आणि विशेष करून हे चॅनल आणि ज्या ठिकाणी सुवार्थ पोचले त्या ठिकाणी सुवार्थ कार्य जे घेऊन जाण्याचं जे काही काम करत आहे, जे काही पेरणी करत आहेत येणाऱ्या दिवसामध्ये हे सर्व कापणी पाहणार आहे. देवाला धन्यवाद, देवाचे आभार मानते. आज मी तुमच्यासमोर एक वचन सांगत आहे की संदेश घेऊन आलेले आहे की ख्रिसमस म्हणजे त्याला म्हणतात मराठीमध्ये नाताळ, ख्रिसमस. आज लोक चर्चला रोज न जाणारे लोक, महिन्यातून एकदा पण न जाणारे लोक, 6 महिन्यातून पण एकदा न जाणारे लोक, बायबल न वाचणारे, प्रार्थना न करणारे, येशू प्रभू हा जिवंत देव आहे, जो देवाचा पुत्र आहे असा विश्वास न ठेवता एका दिवशी जातात चर्चला. कधी जातात? 25 डिसेंबरला, म्हणजे ख्रिसमस त्या दिवशी म्हणतात. त्या दिवशी तिने जातात आणि काय करतात? ख्रिसमसला जातात, चर्चला जातात त्या दिवशी. आणि काय करतात? ज्यांनी तुम्ही म्हणजे येशू ख्रिस्तांचा जे तुम्ही चर्चला जात आहे आणि येशू ख्रिस्तांचा सण तुम्ही साजरा करत आहे, हे खरंच वचन, देवाचं वचन जे बायबलमध्ये आहे ते खरं आहे का? येशू ख्रिस्ताचा जन्म 25 तारखेला झालेला आहे का? 25 डिसेंबरला झालेला आहे का? जे तुमच्याकडे बायबल आहे ते बायबलमध्ये तुम्ही कधी वचन वाचलेलं आहे का? हे बायबल जे आहे ह्या बायबलमध्ये कधी तुम्ही वचन वाचलेलं आहे का की 25 डिसेंबरच हा ख्रिसमस आहे, 25 डिसेंबरच हा येशूचा जन्मदिवस आहे? धन्यवाद. आज लोक असत्यामध्ये खूप वाहवत चाललेला आहे. स्वर्गाकडे जाणारा रस्ता कसा आहे आणि नरकाकडे जाणारा रस्ता कसा आहे? गर्दी कुठं आहे? नरकाकडे जाणारे आहे का स्वर्गाकडे जाणारे आहे? आणि आपण त्या गर्दीमध्ये आपला समावेश कुठं आहे? रुंद दरवाजाकडे का अरुंद दरवाजाकडे? स्वर्गाकडे का नरकाकडे? आणि आपण सत्यामध्ये आपण चाललो आहोत का असत्यामध्ये चाललो आहोत? हे खूप महत्त्वाचं आहे. रॅप्चर होणार आहे तर रॅप्चरमध्ये सत्याची जे काही बांधणी झालेली आहे, सत्यामध्ये जे उभं आहेत त्यांचंच उचलले जाणार आहे त्यांनी. देवाला धन्यवाद. आपण वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय वचन 6 पासून वाचा. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही ढोंग्याविषयी यशाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठाने माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. आणि त्यामध्ये 13 वचन सांगते की अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्या सारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. प्रेज लॉर्ड. देवाच्या वचनामध्ये, देवाच्या नियमामध्ये हे जे काही पवित्र शास्त्र आहे, जुना करार आणि नवा करार मिळून जे काही पवित्र शास्त्र आहे ह्यामध्ये देवाचं वचन आहे का? देवाचं शिक्षण आहे का? देवाचा नियम आहे का? देवाची आज्ञा आहे का? जो ख्रिसमस साजरा होत आहे, जे झालेला आहे, आता होत आहे, त्यामध्ये आपण बसत आहोत का? आपण जे ख्रिसमस करत आहोत, जे ख्रिसमस ट्री आहे, जे कॅन्डल आहेत, पुन्हा जे काही सांता क्लॉज आहे ते देवाच्या वचनानुसार आहे का? देवाच्या वचनामध्ये ते आहे का? देवाच्या नियमामध्ये ते बसत आहे का? आणि आपण देवाचं नियमाचं पालन करत आहोत का? हे ख्रिसमस कुठून आलेला आहे आणि ख्रिसमस का साजरा करत आहे हा प्रश्न तुम्हाला कधी पडलेला आहे का? का फक्त वर्षातून एकदाच फक्त जायचं आहे चर्चला आणि फक्त बिर्याणी खायचं आहे, दारू प्यायचं आहे? तर असं नाही आहे. व्यसन करायचं आहे, कारण व्यसन करणं हे बायबलमध्ये आहे का? प्रेज द लॉर्ड. देवाचं काय सांगते की तुम्ही चर्चला कधी जावा? वर्षातून एकदा जावं सांगितलं चर्चला. प्रेज द लॉर्ड. बायबल कधी वाचता तुम्ही? रोज वाचता का तुम्ही आठवड्यात एकदा वाचता का फक्त वर्षातून एकदा वाचता? का तुमचं बायबल कुठं धूळ खात बसलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. कारण स्वर्गाचे राज्य कुठं आहे आणि स्वर्गाचे राज्य तुम्ही कुठं शोधत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. जगामध्ये पाप कसं आलं? जेव्हा आदाम आणि हव्वा जेव्हा देवाने निर्माण केले तेव्हा त्यांनी आज्ञाभंग केली आणि जे देवाचं आणि जे मनुष्याचं नातं होतं ते तुटलेलं होतं, ते बांधण्यासाठी आणि जे पापामध्ये जे जे पडलेले लोक आहेत त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे तारणाचा मार्ग. तारण म्हणजे सुटका. तर ते करण्यासाठी एक अर्पण देणं आणि ते पवित्र अर्पण देणं खूप गरजेचं होतं. आपण जेव्हा पाहतो की जुन्या काळामध्ये ज्या वेळेला लोक बली करत होते, कोणाचे करत होते?
आणि त्यानंतर येशू ख्रिस्त का आले जगामध्ये, वचन वाचा तुम्ही, वचनामध्ये तुम्ही सर्व काही तुम्हाला गूढ रहस्य तुम्हाला कळणार आहे. बाहेर कुठं जाण्याचं काही कुठे काही गरज नाही आहे. हे तुमच्या घरामध्ये जे बायबल आहे ते उघडून तुम्ही वाचा. आपण वचन पाहूया. उत्पत्ती ह्याचा 9वा अध्याय, त्यामध्ये 20 वचन, 22 वचन, आपण 20, 21, 22. नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला, तो द्राक्ष पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. प्रेस लॉर्ड. मी तुम्हाला सांगत आहे की निम्रोदाचा जन्म कधी झालेला आहे आणि निम्रोद कोण आहे, निम्रोदाची वंशावळी कुठून आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण ते बघूया. वचन वाचूया आपण की 10वा अध्याय उत्पत्ती जायचा, 10वा अध्यायामधून वचन 8 पाहूया. कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. कुशाला म्हणजे आपण वचन 6 पासून वाचूया. हामाचे मुलगे कुश, मिस्राईम, पुट व कनान. कुशाचे मुलगे सबा, हबीला, साप्ता, रामा व साप्तका. आणि रामाचे मुलगे शबा व ददान. 8. कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला, तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. आपण पाहतो की कुशाला निम्रोद झाला. तर कुशाचा वडील कोण आहे, हाम. आणि हाम म्हणजे हामचा वडील कोण आहे, आपण जे पाहिले की 9व्या अध्यायामध्ये की जेव्हा नोहाची 3 मुलं आहेत, नोहाची 3 मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये हा का दुसरा मुलगा आहे की हाम. आपण जेव्हा पाहतो की 9व्या अध्यायामध्ये वचन 19 पासून वाचे, हे नोहाची 3 मुलगे कुठले कुठले. नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले, त्यांची नावे शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे 3 मुलगे, ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला. नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला, तो द्राक्ष पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नांगडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम ह्याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले. तेव्हा शेम व यापेत याने वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवले व पाठमोरी होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडी पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले हे नोहाला समजले. तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवाच्या दासांचा दास होईल. तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर कनान त्याचा दास होईल. देव याफेताचा विस्तार करेल, तो शेमाच्या डेरेत राहील आणि कनान त्याचा दास होईल. प्रेज तुला. आपण जेव्हा पाहतो की हामाने आपल्या वडिलांची नग्न अवस्था पाहिली, त्यावेळेला तो गेला नाही आपल्या वडिलांना तो झाकण्यासाठी, तर तो बाहेर येत आहे आणि बाकीचे आपल्या 2 भावांना सांगत आहे की आपलं वडील असं असं काही पडलेलं आहे. नोहाला जेव्हा देवाने निवडलं, वेगळं केलं, जे काही महापूर येणार होता, जे काही जलप्रलय होणार होता, त्या देवाने नोहाला निवडलं. आणि जेव्हा पाहतो की नोहाला त्या संकटातून बाहेर काढल्यानंतर जेव्हा ते पाहतो की त्याने वेदी बांधली आणि त्यानंतर तो कसा झाला की तो द्राक्ष पिला आणि त्याला आपलं भान त्यांना हरपलं आणि तो उघडा नागडा पडलेला आहे. आणि तेव्हा पाहतो की तिथं असताना 3 मुलं गेलेले आहेत. तर हाम जेव्हा जातो पहिला तेव्हा तो बाहेर येतो आणि 2 भावांना सांगतो. 2 भाव त्याची ते जे काही पाठमोरे होतात आणि त्याच्या अंगावरती ते झाकतात आणि पुन्हा बाहेर येतात. जेव्हा ते नोहाला कळतं त्यावेळेला नोहा आपण जेव्हा पाहतो की जो हामाने जे काही केलेलं आहे त्या हामाला शाप येतो. कोणाच्या तोंडातून, नोहाच्या तोंडातून. आणि आपण जेव्हा पाहतो की हामाला कोण झालेला आहे, कुश झालेला आहे. कुशाला निम्रोद झाला आहे आणि तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला, तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. बघा, परमेश्वरासमोर म्हणजे परमेश्वराच्या डोळ्यासमोर नाही, तर परमेश्वरासमोर म्हणजे परमेश्वराच्या चेहऱ्यासमोर तो महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. पारधी म्हणजे एखादा नेम धरून एखाद्या पक्षाला मारणे, पारधी. आणि जो नेम चुकला तर तो जो काही आपला नेम चुकला तर तो ज्याला आपण मारणार आहोत ते नेम चुकल्यानंतर आपण त्याचा नेम चुकल्यानंतर तो मारू शकणार नाही, कारण त्याचा नेम चुकल्यामुळं. कारण तो त्याची नेम चांगली होती आणि तो पारधी होता. कसा होता, बलवान आणि तो कसा होता, पारधी होता. निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. म्हणजे बघा, परमेश्वरासमोर तो महारथी, तो पारधी झाला, बलवान झाला आणि त्याच्यासमोर जगामध्ये कोणीच नव्हता. आपण जेव्हा पाहतोय की आपण पाहतो की जेव्हा बाबेल नगर जेव्हा बांधण्यासाठी जेव्हा निम्रोदाने जेव्हा पाऊल उचललं तर निम्रोद म्हणत आहे की आपण कुठली पांगापांग आपली होणार नाही. आपण 11 वचन वाचूया. मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचे एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.
बघा, आपले नाव करू, एक एक बुरुज बांधू, आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. देवांतर वचन दिलं तर कोणाला नोहाला की अखिल पृथ्वीवर. आपण जेव्हा पाहतो की 8 अध्याय म्हणजे वचनमध्ये 8 अध्यायाचं वचन म्हणजे 17मध्ये आपण पाहतो की वचन, पक्षी तू आपली बायको पुत्र व सुना घेऊन दारातून बाहेर निघ. पशु व भूमीवर रांगणारे सर्व ह्यापैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण. म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील. प्रेज द लॉर्ड. देवानेच आज्ञा दिली की तुम्ही फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा. कारण आपण जेव्हा 11 अध्यायामध्ये पाहतो की निम्रोद काय करत आहे की बाबेल नगर बांधण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करत आहे आणि तो म्हणत आहे की आपले नाव करू आणि आपलं बुरुज जे आहे, जे गगनचुंबी जे आहे शिखराचं एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. जर निम्रोद म्हणत आहे की आपली पांगापांग होणार नाही. देवाने जर अभिवचन दिलेलं आहे, देवाने जर निवडलेलं आहे आणि देव जर सांगत आहे की तुमची ह्या पृथ्वीवरती पूर्णपणे तुम्ही फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा. कारण निमृत काय म्हणत आहे की आपली पांगापांग होणार नाही. जर देवाने एखादं जर काही ठरवलं असेल, देवाने जर एखादी वचन जर दिलेलं आहे, देव जर एखादं कार्य करण्यासाठी जर तो शब्द बोललेला आहे की देवाची योजना आहे, तर त्या योजनेला कोणीही अडवू शकत नाही आणि कोणी ते मोडू शकत नाही. आपण जेव्हा पाहतो की ते जे गगनचुंबी जे काही शिखर, जे काही बाबेल बुरुज बांधण्याचं जे काही काम चालू होतं ते काम पूर्ण झालं का? तर नाही पूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. कारण त्यामध्ये भाषाचा घोटाळा झाला आणि घोटाळा कोण आणला? प्रेज द लॉर्ड. एक बुरुज बांधू, एक आपण म्हणजे आपलं नाव करू. आपलं म्हणजे कोण? जे आपण पाहतो की सैतान काय म्हणत आहे की आपलं नाव म्हणजे तो देवापेक्षा जरा उच्च होणार. जेव्हा त्याच्यामध्ये मी पण आला, तसं निम्रोमध्ये पाहूया आपण पाहायला मिळते की आपलं नाव करू. कुठं नाव करू? ह्या पृथ्वीवरती. प्रेज द लॉर्ड. देवाचं गौरव देवाला दिलं पाहिजे का? देव ईर्ष्यावान देव आहे. देव म्हणते की माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत. आणि ह्या आकाशाखाली ह्या पृथ्वीवरती कशाची तुम्ही ही काही प्रतीक्षा हे काही प्रतिष्ठापन तुम्ही करू नये. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की निम्रोद हा त्याचं जीवन कसं आहे, निम्रोदामध्ये गर्व आला, मी पण आला, तो भ्रष्ट झाला आणि तो काय झाला की त्याच्यामध्ये दुष्ट विचार आले, अनैतिक आले, अत्याचार तो लोकांवरती करत होता. आणि आपण जेव्हा पाहतोय की जेव्हा निम्रोदानं आपल्या आईशी गैरवर्तन वागलं, अनैतिक केले आणि त्याच्याद्वारे त्याला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव आहे की तामोस. आणि जेव्हा आपण पाहतो की त्याचा जन्म जो झालेला आहे तो 25 डिसेंबरला झालेला आहे. आणि आपण जेव्हा पाहतो की निम्रोद हा व्यक्ती जो आहे तो काही मरण पावल्यानंतर त्याला म्हणाला की निम्रोदाचा पुनर्जन्म झालेला आहे. कारण निम्रोद हा कशाची उपासना करत होता? सूर्यदेवतेची उपासना करत होता. तर लोक सूर्यदेवतेची उपासना तो करत होता आणि ज्या वेळात त्याला कळालं की ज्यावेळेला तो पापमध्ये पडत असताना जेव्हा त्याला मुलगा झालेला आहे आईपासून, त्याचं नाव आहे तामोस. आणि जेव्हा तो निम्रोद मेला आणि जे लोक काय म्हणाले की आता हा निम्रोदाचा हा पुनर्जन्म झाला आहे. आणि जेव्हा तामोसचा जेव्हा जन्म झाला आहे तो 25 डिसेंबर आहे. तर 25 डिसेंबर हा कुणाचा जन्मदिवस आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर किती वर्षानंतर, 376 वर्षानंतर येशू म्हणजे ख्रिसमस हे लोक साजरा करायला लागले. ख्रिसमस आधी ज्यावेळेला आपण पाहतो की गणितामध्ये आपण एखादं जर कॅल्क्युलेशन करत जर असेल तर एकचा आकडा असतो. एखादा जर आपला अंक माहीत नसेल, एखादा आपला जर काही शब्द माहीत नसेल तर आपण त्याला एक्स टाकतो. कारण काय अननोन पर्सन किंवा अननोन जे कॅरेक्टर किंवा वर्ड असतं. आणि आपण जेव्हा ते पाहतो की एक्स हा आपण वापरतो जेव्हा ती लोक म्हणजे सूर्याची पूजा करत होते. आणि जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावले, जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना वचन कळालं तेव्हा ख्रिसमस म्हणजे ख्रायस्मस म्हणजे ख्रिस्ताची उपासना त्यांनी करू लागले. आपण जेव्हा पाहतो की ख्रिसमस कधीपासून करायला लागले आणि ख्रिसमस कोण करत होते आणि ख्रिस्त 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे का? आपण जेव्हा पाहतो की बायबलच्या वचनानुसार जेव्हा तुम्ही अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळणार की येशू ख्रिस्ताचा जन्म हा सप्टेंबरमध्ये झालेला आहे आणि BC 3च्या आधी. आपण जेव्हा पाहतो की वचन काय सांगत आहे आणि वचनामध्ये आपलं बांधकाम कसं आहे आणि आपण सत्यामध्ये चालत आहोत का हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की निम्रोदानं जेव्हा ते बांधकाम करण्यासाठी जेव्हा त्याने हात घातला आणि तो म्हणते की आपलं जीवन, आपलं नाव आपण उंच करूया, आपलं नाव होईल, त्यावेळेला ते काम थांबलेलं आहे. कुणाकडून थांबलेलं आहे? देवाकडून थांबले. कारण देवाने जर सांगितलं आहे की तुम्ही बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, तर ते म्हणत आहे की आपण आपली पांगापांग होणार नाही.
आपण जेव्हा पाहतो की 11 अध्याय वचन 4 की मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही, आणि आपलं नाव करू. जर ख्रिस्ताचं नाव, तारणाचं नाव एकच आहे, आकाशाखाली आणि ह्या पृथ्वीवरती एकच नाव आहे, सर्वश्रेष्ठ नाव आहे, ज्याच्यापासून तारण आहे, जो मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे, तो म्हणजे एकच आहे, तो म्हणजे येशू प्रभू आहे. आपण जेव्हा पाहतो की येशूच्या नावासाठी, येशूच्या नावासाठी कसं काय काय चाललेलं आहे, ते तुम्ही सत्य शिक्षण काय आहे, असत्य शिक्षण काय आहे, त्यामुळे तुम्ही चाललं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे. आपण पाहतो की निम्रोद हा जेव्हा तो बांधकाम करते, बाबेलचा बुरुज कसं बांधायचो, निमुळता घेत आहे, आकार कसा आहे, असा आहे, पृथ्वीवरती ते उंच आहे, ते म्हणत आहे की आकाशातील म्हणजे पूर्णपणे त्याला ते टेकणार आहे, असं उंच आहे, त्याचा आकार कसा आहे. आपण जेव्हा पाहतो की निम्रोदाला जेव्हा मारलं तेव्हा त्याचे सगळे पार्ट सापडले, कारण त्याचा जो काही पुरुषाचा जो काही जे मेन जे आहे ते पार्ट सापडलं नाही, त्यानुसार ते आकार जो आहे तो निमुळता असं घेतलेला आहे, तो बाबेलचा बुरुज आहे. आपण जेव्हा पाहतो की बाबेलचा बुरुज आपण तसं ते बांधलेलं आहे, तिने करत होते, तर ते बांधकाम देवाने थांबवलेलं आहे. आपण जेव्हा पाहतो की क्रिसमस ट्री कसं आहे, क्रिसमस ट्रीचा आकार कसा आहे आणि त्याला काय काय लावलेलं आहे, आणि कॅन्डल लोक का जाळत आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही वाचा आणि अभ्यास करा आणि वचन वाचा, कारण आपलं रॅप्चरमध्ये जर आपला समावेश झाला नाही तर आपण असत्यामध्ये पडून राहणार आणि लोक काय करतात आणि खोटं शिक्षणामध्ये काय चाललेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहूया वचन अनुवाद ह्याचा 12 अध्याय वचन 30 ते 31. अनुवाद ह्याचा 12 अध्याय वचन 30 आणि 31. तेव्हा सांभाळा, नाही तर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुला त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल, आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील. आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोस, कारण ज्या गोष्टींचा परमेश्वर वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत. ते देवाप्रित्यते आपल्या मुलामुलींचाही देखील होम करीत असतात. प्रेज द लॉर्ड. इर्मया 9:1 वचन वाचूया. राष्ट्रांची संप्रदाय तुम्ही शिकवू नका. इर्मया 10 अध्याय वचन 2 की परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचे संप्रदाय शिकवू नका, आकाशातील उत्पादनाने घाबरून, म्हणजे लोकांचे, आणि तिसरं वचन सांगते की लोकांची विधी व्यर्थ आहेत. प्रेज द लॉर्ड. राष्ट्रांचे संप्रदाय शिकवू नका, की हा सण, हा जे काही जन्मदिवस आहे ते कुणाचा आहे आणि कोण साजरा करण्यासाठी आपल्याला ते सांगत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त आपण जेव्हा पाहतो की लुककृत शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय, शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय, आणि आपण तेव्हा पाहतो की ज्यावेळेला देवदूत येत आहे, कोणाकडे येत आहे, मर्याकडे येत आहे, देवाने पाठवलेला आहे, कारण देवदूत हा कुणाच्या आज्ञा पालन करतो, देवाची. आणि जेव्हा आपण पाहतो की देवाने आज्ञा दिलेला आहे कोणाला, त्या देवदूताला, गब्रिएलला, आणि तो येत आहे की मर्याकडे तो येत आहे, आणि तो म्हणत आहे की तुम्ही वचन वाचलेलं आहे, आणि आता पण तुम्हाला मी वचन वाचलं होतं की वचन 28-29 पासून, देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेली स्त्री, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरी भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राजाचा अंत होणार नाही. मरीने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, आणि ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे, आणि ती तिला वांस म्हणत, तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मर्या म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की मर्याच्या जीवनामध्ये अशक्य वाटणारी जी गोष्ट आहे ते देवाने शक्य केलेलं आहे, कारण मर्याचा फक्त साखरपुडा झालेला होता. आणि आपण जेव्हा पाहतो की आत्ताच्या काळामध्ये जे लग्न आहे आणि आधीच्या काळामध्ये जे लग्न होतं, आता म्हणजे सर्व गोष्टी होतात आणि नंतर पण आईवडिलांना सांगतात की मी लग्न ठरवलं आहे. कारण जेव्हा आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये मुलं मुली एकमेकांना बघत नव्हते, वडीलधारी जे लोक होते ते मुलीचं लग्न ठरवत होते. आपण जेव्हा पाहतो की मर्याचं लग्न ठरलेलं आहे, मरीने योसेपाला बघितलं नाही, आणि जेव्हा त्याचं वागदान झाल्यानंतर
देवदूत तिथे येत आहे की आणि तो म्हणत आहे की तुझ्या पोटी गर्भ येणार आणि त्या गर्भाचं नाव काय तू ठेव, येशू ठेव आणि तो परतपराचा देवपुत्र होणार आहे. आपण जेव्हा पाहतोय की मरिया घाबरली नाही, कारण आत्ताच्या काळामध्ये लग्नाच्या आधी पण म्हणजे अनैतिक संबंध ठेवून अबॉर्शन करणं आता काय क्षुल्लक झालेलं आहे. देवाचं भय नाही आहे, मनुष्याचं भय नाही, आपल्या आईवडिलांचं भय नाही आहे, आदर नाही आहे. आपण जेव्हा पाहतो की जुन्या काळामध्ये आपण जेव्हा पाहतो की देवाचं भय आणि देवाचं जे काही देवाचं जे भय होतं आणि आईवडिलांमधून जे रिस्पेक्ट होता, जो आदर होता, ते पूर्णपणे आताच्या काळामध्ये कमी झालेलं आहे, पूर्णपणे बंद झालेलं असं म्हटलं तर पण चालू शकेल. कारण आत्ता जेव्हा आपण पाहतोय की मर्यादेचा जेव्हा साखरपुडा झाला त्यावेळेला देवाचा नियम, देवाचं जे काही इच्छा होती ती देवदूतांनी देवाने का मर्याला कळलं आहे. तेव्हा मर्या घाबरली नाहीये, मला समाज काय म्हणलं, मला लोक काय म्हणतील, ज्या मुलाशी लग्न ठरले तो मुलगा काय म्हणेल, तिचे नातेवाईक काय म्हणतील. कारण ती म्हणते की त्या जिवंत देवाला जर माझी कुसची गरज आहे, माझी गरज आहे, तर ती म्हणत आहे की मी प्रभूची दासी, तुमची इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे. आपण आपल्या जीवनामध्ये सत्यामध्ये आपण राहण्यासाठी आपण धैर्य आपल्यामध्ये आहे का, धीटपणा आपल्यामध्ये आहे का, समर्पण आपल्यामध्ये आहे का, पवित्र आपल्यामध्ये जीवन आपल्यामध्ये आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की मरियाने आपल्या नातलगांना पाहिलं नाही, आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं नाही, आपल्या आईवडिलाकडे नाही पाहिली. ती म्हणते की देवाच्या वाणीला तिनं कसं साथ दिलेलं आहे, कसं तिने प्रतिसाद दिलेला आहे आणि तिनं कसं कृती केलेलं आहे, तशी कृती आणि तसं साथ आणि त्याचा प्रतिसाद आज आपल्याकडून होत आहे का. सत्य शिक्षणामध्ये आणि असत्य शिक्षणामध्ये आपली साथ कुठं आहे, आपलं पाऊल कुठं आहे आणि आपलं जीवन आपण कुठं समर्पण करत आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. मर्याने जर आपला भविष्यकाळ पण तिने विचार केला नाही, तर ते म्हणत आहे की जर देवाला माझी गरज आहे तर ती समर्पण केलं आहे, तर आज आपलं जीवन आपण जे समर्पण करणार त्यानुसार आपलं फळ मिळणार आहे. देव करो हे वचन आशीर्वादी करो. तुम्ही सत्यामध्ये चाला, सत्यामध्ये उभं राहा आणि बायबल काय सांगतंय हे तुम्ही वाचा आणि हे वचन जे आहे ते वाचा आणि खोलपणे तुम्ही देवाला विचारा की देवा ह्याचा अर्थ काय आहे. देव तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला सांगेल. देव करो हे वचन आशीर्वादी करो आणि तुम्ही सत्यामध्ये चाला, सत्यामध्ये उभं राहा. या जिथे तुम्ही असेल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही डोळे बंद करा, तुमची इच्छा असलं गुडघे टेका. देवा धन्यवाद, तुमचे आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू देवा. देवा जे तुम्ही आज जे काही वचन सांगितले प्रभू देवा, ते वचनानुसार दपा आज प्रत्येकाने दपा जे दपा आम्ही आज्ञापालन करत असताना तुमचं गौरव, तुमची महिमा आमच्याद्वारे तुम्ही करून घ्या देवा. तुमचं येणं खूप जवळ झालं असताना दपा तुमच्यामध्ये चालण्यासाठी, तुमच्यामध्ये उभं राहण्यासाठी दपा, तुमच्यामध्ये दपा आमचं बांधकाम उत्तम ते उत्तम आणि मजबूत दपा, तुम्हाला आवडणार, तुम्हाला ग्रहणीय असा दपा जीवनामध्ये जगण्यासाठी मदत करा. आज दपा ज्या लोकांनी बसले दपा, ज्यांना दपा जे वचन दपा ऐकून दपा, ज्यांच्या मनामध्ये चलबिचल झालं असेल, जे दपा त्याच्या मनात दपा जे काही प्रश्न आलेच लपा, त्या वचनाचा दपा त्यांनी सर्व दपा अभ्यास करण्यासाठी, वचन वाचण्यासाठी, वचनाचा दपा त्यांनी दपा खोलपणे जे काही सत्य ते जाणून घेण्यासाठी, समजण्यासाठी दपा त्यांना ज्ञानाचा, बुद्धीचा आत्मा तुम्ही द्या. तुमचं गौरव महिमा करून घ्या आणि प्रत्येकाने सत्यामध्ये उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी आणि बांधकाम करण्यासाठी सहाय्य मदत करा. आमची प्रार्थना, धन्यवाद, प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्ताने यांची द्या. आमेन.